श्रीराम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मोक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मधर्मस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा। पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। भरतकुलभाग्यकलिके भावरसानंद परिणते सारे। जगत अखिल मोहन कले जय जय रंगादिदेवते देवी। धरोनी पहा वेशः मानवाचा जगी जन्मला अंजनी बाळसाचा। जया शोभले नाम हे रामदास। नमस्कार माझा तयांच्या पदास। जय जय रघुवीर समर्थ। सगळ्यांनी 2 मिनिटं गजर करूया। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। बोला रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 पतित पावन सीताराम।
राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र महाराज की जय। कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम शुभाग्रे सर्वविद्याप्रदा भव। इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयता मे सदा शिवः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः कुरुतेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। दोन श्लोक सगळ्यांनी सोबत मोठ्यांदा म्हणूया। उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे। सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा पासनामार्थ केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय। सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री प्रभु रामचंद्र भगवान श्री गोपाल कृष्ण सकल असणाऱ्या इथल्या स्थानिक देवता ज्यांच्या चरणी आपण आराधना करण्याकरता त्यांची उपासना करण्याकरता सतत या केंद्रामध्ये आपण येतो। यांचं अधिष्ठान समोर मांडलेलं आहे असे ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज यांच्या चरणी जमलेल्या सर्व श्रोत्यांनी मिळून तुमच नमस्कार करायचा। कीर्तनावरती प्रवचनावरती अध्यात्म श्रवणावरती प्रेम असणारे सर्व परमेश्वर स्वरूप श्रोते सर्व श्रोत्यांच्या चरणी वंदन करतो। आणि मला जो विषय दिलाय श्री सद्गुरु पादुकाष्टक याच्यावरती कालपासून आपण निरूपण करण्याकरता प्रारंभ केलेला आहे। त्याच्यावरील पुढील निरूपण आजपासून आज आपण प्रारंभ करूया। काल आपण पहिल्या श्लोकामधला पहिला खंड पाहिला। आपल्याला सांगताय कालच्या 2 मिनिटाचा आढावा आज जर कोणी नवीन श्रोता आला असेल तर त्यांना काल नक्की काय विषय काय झाला काहीतरी हे YouTube वर जाणारच आहे। चालू आहे ना हे? तर हे YouTube वर जाणारच आहे। ज्यांना हे ऐकायचं आहे आधीचं काय झालं त्यांना ऐकता येईल। पण तरी सुद्धा एक कीर्तनकार म्हणून सांगण्याचं कर्तव्य आहे की कालचं काय झालं। तर आपल्या या सद्गुरु पादुकाष्टकामध्ये आपल्याला सांगण्यात आलंय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सामान्य रूपानं कायमस्वरूपी जी सांगण्यात आली आहे की सद्गुरु जरी गेले देहानं आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा 4 गोष्टींनी ते कायम असतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीर्तिरूप समाधिरूप ग्रंथरूप आणि पादुकारूप। त्यामुळे पादुका रूपानं आज प्रत्येक संत आपल्या जवळ आहे। त्यामुळे विसरू कसा आम्ही गुरु पादुकाला त्या श्री चरणांना विसरता उपयोगाचं नाही असं या रचनाकारांचं म्हणणं आहे। सांगण्याचं कारण असं आहे की काल आपण पाहिलं की ह्या ज्या पादुका आहेत एक पादुका ही ज्ञान रूप आहे आणि दुसरी पादुका ही दया रूप म्हणजे प्रेम रूप आहे। सगळेजण ज्ञानाचे अधिकारी असतीलच असं नाही। त्यांनी त्या लोकांनी त्या जीवाने हे सद्गुरूंजवळ जाऊ नये का? ते जावं। तेव्हा ते कशाचे पात्र आहेत? ते कृपा पात्र ज्ञान रूपाने नाहीयेत लक्षात घ्या पण ते प्रेम रूपाने लक्षात घ्या पात्र आहेत। म्हणून संत सत्पुरुषांचं प्रेम हे सगळ्यांवरतीच आहे। नाहीतर तुकाराम महाराजांनी असं म्हटलं नसतं दया करण्याचे पुत्र असे
लक्षात घ्या. एकनाथ महाराजांचं आपल्या मुलावर जसं प्रेम आहे हरिपंडितावरती, तसंच त्यांच्या गावावरती पण होतं बरं का. पुढे भावार्थ रामायण ज्याने पूर्ण केलं त्या गावावरती सुद्धा त्याच पद्धतीनं त्यांचं प्रेम, सगळ्यांवरती तेच प्रेम, सारखंच प्रेम. सद्गुरूंमध्ये संतांमध्ये कधी भेदाभेद नसतो. आणि म्हणून अशा असणाऱ्या त्यांच्या श्रीचरणांना कसं बरं विसरून चालेल, म्हणून विसरू कसा मी गुरुपादुकाला, असा आपण भावार्थ पाहिला. आणि आता श्रोते हो, त्या पहिल्या श्लोकाला आपण प्रारंभ केला, ज्या संगतीनेच विराग झाला, त्याच्यावरती काल आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ती कोणती संगती? तर संत सत्पुरुषांची संगती, सज्जनांची संगती. आणि म्हणून त्या संत सज्जन ज्या चरण पादुकांमध्ये त्यांनी कायम वापरल्या नाही म्हणायचं, आपण आपल्या चपला वापरतो आणि संत आपल्या चरण पादुका उपयोगात आणतात. लक्षात घ्या, त्या वापरलेल्या इथे ठेवलेल्या नाहीत, त्यांनी उपयोगात आणलेल्या ठेवलेल्या आहेत. का? लक्षात घ्या, त्यांनी कायम आयुष्यभर पुण्य केलेले आहे. कायम असा एकही क्षण गेला नाही संतांचा, सत्पुरुषांचा, सज्जनांचा की त्यांनी पुण्य केलेलं नाही. लक्षात घ्या, कायम पुण्य. म्हणून त्यांच्या चरणांची आपण पूजा सगळेजण करतो. म्हणून बघा, आपण आपली कबुली आपल्या तोंडात काही वेळेला देतो. आपली चप्पल गेली की काय म्हणतो? पाप गेलं. म्हणजे आपण आपल्या तोंडाने कबुली दिली तर बरं झालं, पाप गेलं. आणि संत सत्पुरुषांनी कायम पुण्य केलेले लक्षात घ्या. म्हणून त्यांच्या श्रीचरणांना आपण वंदन करतो. सांगण्याचं कारण, अशा असणाऱ्या सज्जनांच्या संगतीमध्ये बरं का, इथं सगळ्यात महत्वाचा शब्द प्रयोग केलाय त्यांनी की ज्या संगतीनेच विराग झाला. कुठल्या संगतीने? तर संत सत्पुरुषांच्या संगतीने. काल तारकाश्रम स्वामींचं सुद्धा मी आपल्याला उदाहरण दिलं. अमृतराय कवींचा आज देतो, त्यांनी सुद्धा तीच मागणी केली आहे, दे रे हरी संत पदाची जोड. अमृत म्हणे रे निज भक्तांचा, शेवट करीसी गोड, दे रे हरी संत पदाची जोड. अपेक्षित कुठली आहे संगती? तर संत सत्पुरुषांची संगती ही आपल्याला अपेक्षित आहे. आणि अशा संत सत्पुरुषांची जी संगती आहे त्या संगतीत गेलं की काय प्राप्त होतं? तर आपण पाहिलं, विराग झाला. लक्षात घ्या, वैराग्याची प्राप्ती ही संत सत्पुरुषांच्या सान्निध्यात गेलं की आपल्याला प्राप्त होते. आता काल आपण वैराग्य प्राप्त होतं याच्यावरती थोडंसं स्पर्श केला आणि आपलं प्रवचन थांबलं. ते वैराग्य या विषयावर बोलतो आणि मग पुढच्या असणाऱ्या ओळीकडे वळतो. काल आपल्याला सांगितलं, वैराग्य म्हणजे आपल्या देहात वैराग्य जोपर्यंत नांदत नाही तोपर्यंत आत्मज्ञान मिळत नाही, प्राप्त होत नाही. तोपर्यंत सद्गुरू आपल्याला तत्वमसी या वाक्याचा बोध करून देत नाही. आपल्याला आता महाराजांचं अधिष्ठान किंवा समोर भगवान पांडुरंग विठ्ठल किंवा भगवान गोपाल कृष्ण ज्या मंदिरात आपण जातो ती मूर्ती आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसते. लक्षात घ्या, म्हणजे माझ्याहून हे काहीतरी वेगळं आहे असं आपल्याला दर्शन प्राप्त होतं. असं वाटतं की हे वेगळं आहे, हा देव वेगळा आहे आणि मी वेगळा आहे असं वाटतं. का? आपल्याला ब्रह्मज्ञान नाही म्हणून. पण जेव्हा संत सत्पुरुष, असं क्वचितच असतं की संत सत्पुरुषांनी अर्चावताराचं दर्शन घेतलं. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई तीर्थयात्रा करण्याकरता जेव्हा पंढरपूरला पहिल्यांदा आले तेव्हा पांडुरंगाने प्रश्न विचारलाय ज्ञानोबांना, आज कसं काय पंढरपूरला आला? आज कसं काय पंढरपूरला आला ते ज्ञानोबांना विचारलंय. ते कधी येत नव्हते म्हणून नाही प्रश्न विचारला. पांडुरंग आपल्याला हवं ते विचारेल, माणसाला विचारेल की आज कसं काय तुम्ही आलात. ज्ञानोबांना काय विचारलाय प्रश्न पांडुरंगाने की आज कसं काय तुम्ही पंढरपूरला आलात? तर ह्याचं कारण पांडुरंगाला असं म्हणायचंय की मी तुम्हाला कायम प्राप्तच आहे, मग तुम्हाला वेगळं माझं दर्शन घेण्याची, पंढरपूरला येण्याची आवश्यकता काय? तुमच्यातच मी आहे, तुम्हाला अनुभव आहे, ब्रह्मज्ञान तुम्हाला झालेलं आहे, आपण अवतारी पुरुष आहात, माझ्यातला अंश तुमच्यात आहे हे तुम्हाला माहिती आहे, मग वेगळं कशाला दर्शन? म्हणून आज कसं काय आठवण झाली पंढरपूरची, अशा अर्थाने ते केलेलं विधान आहे. म्हणजे संत सत्पुरुष जे आहेत त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. अहो, श्रीधर स्वामी महाराज जेव्हा रेणुका मातेचं दर्शन घ्यायला गेले होते, कारण त्या पत्की घराण्याची कुलस्वामिनी ही रेणुका माता माहुरगडाची, तर तेव्हा म्हणाले होते ते सोडून ब्रह्मरूपासी. बरं का, ब्रह्मरूपाला मी सोडून आलोय माते. का सांगितलं? नाही तर माताही विचारेल कुलस्वामिनी, मी तुला प्रगटच आहे, प्राप्तच आहे, मग माझं वेगळं दर्शन घ्यायला एवढ्या पायऱ्या चढून कशा करता आलास? आता त्यांनी सांगितलंय ब्रह्मरूपाला थोडा वेळ बाजूला ठेवून मी आलोय आणि हा जीव झालाय तुला बघण्याकरता. मग आपण काय आहोत? आपल्याला जे आता वाटतंय की विठ्ठल माझ्यापेक्षा वेगळा, राम वेगळा, कृष्ण वेगळा, तो वेगळा नाही, तो आपल्यातच आहे. बरं का, त्याची ओळख आपल्याला सद्गुरू करून देतात. आणि ती ओळख आपल्याला कधी करून देतील?
विराग झाला. वैराग्य जेव्हा प्राप्त होईल तेव्हा आपल्याला पुढे जे थोडंसं जे विधाने केलेले त्यांनी साक्षात परमात्मा मज भेटविला, हे कधी होईल? वैराग्य जेव्हा आपल्या देहामध्ये आपल्या चित्तामध्ये नांदेल तेव्हा. साधं उदाहरण आहे. आत्मज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल, हे वाक्य लक्षात ठेवा. आत्मज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर पात्रता काय? वैराग्य. 10वी 12वी झाली की 11वी करता चांगलं कॉलेज पाहिजे, ह्या करता गुणांची पात्रता लागते की नाही? बाबा एवढे एवढे टक्के असतील तर त्याची मोठी मोठी कॉलेज आहेत, एमसीसी असेल, केळकर असेल, रुपाली असेल, रुईया असेल, बरं का, ही जी कॉलेज आहे तिथे ऍडमिशन हवी असेल आपल्याला ठराविक आपले कोर्स करता किंवा आपला कोर्स ज्या कॉलेजमध्ये आहे ते प्राप्त व्हावं, आपल्याला तिथे ऍडमिशन आपल्याला प्रवेश मिळावा, याकरता काय पात्रता कशाची आहे? गुणांची. मग आत्मज्ञानाकरता पात्रता कशाची आहे? वैराग्याची. विरक्त पण जोपर्यंत नांदत नाही तोपर्यंत आत्मज्ञान नाही. आपल्या स्वयंपाकघरातलं उदाहरण देतो बघा, फक्त का दूध काढण्याचं जे पात्र आहे लक्षात घ्या, ती पातेल्या ठरलेल्या असतात, बरोबर आहे की नाही? चुकत असेल तर सांगा. दूध ठराविक 2-3 पातेल्या घरात ठेवलेल्या असतात नियोजित दुधाकरता म्हणून, त्याच्यातच दूध ओतलं जातं. इतर पात्रात अगदी शक्यतो 1% सोडून द्या, पण शक्यतो कधीतरी अपवाद होऊ शकतो, पण नाही ओतलं जात. पण समजा एखाद्या स्त्रीनं चुकून त्या नेहमीच्या दुधाच्या पातेल्यामध्ये काहीतरी ताक, लोणी, दही, तेल, समजा असं काहीतरी चिकट असे पदार्थ समजा ठेवले किंवा ओतून ठेवले, आणि जेव्हा त्यात दूध ओतायची वेळ येते तेव्हा ती मुख्य स्त्री असते घरातली, ती सांगते की हे पहिलं व्यवस्थित दुसऱ्या पात्रात काढून घ्या, ह्याच्यात दूध ओतायचंय, तापवायचंय नंतर ते, त्यामुळे हे पात्र व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. मग काय ते 2 बूंद होतं का स्वच्छ मला माहिती नाही, 2 बूंद टाका सांगतात. मग ते व्यवस्थित आपण स्वच्छ करतो. एवढं करून ती साधी थांबत नाही, ती बाई, ती स्त्री एवढं करून थांबत नाही. काय करते ती स्त्री? ते घासून वगैरे झालं सगळं व्यवस्थित, मिसळून वगैरे सगळं व्यवस्थित झालं की पांढरा स्वच्छ फडका, शुभ्र फडक्यानं व्यवस्थित ते पातेली जी आहे दुधाची ती व्यवस्थित पुसून घेते. एवढंही काही करून थांबत नाही काही स्त्री. गॅसवर एक 15-20 सेकंद त्याला अग्नी देते, अग्नीचा स्पर्श झाला की अजून शुद्धता आहे, आणि मग त्याच्यामध्ये दूध ओतलं जातं. विषय असा आहे, मी दूध कसं ओतावं सांगत नाहीये, मला आपल्याला सांगायचं आहे की नाशिवंत दूध ज्या पात्रात ओतायचंय ते पात्र सुद्धा माणूस किती स्वच्छ करून घेतो. नाशिवंत दूध हे दूध काही टिकणारं नव्हे, अशाश्वत आहे ते. असं नाशिवंत दूध ज्या पात्रात ओतायचंय ते पात्र सुद्धा आपण किती स्वच्छ करून घेतो, घासून घेतो, पुसून घेतो, अग्नीचा स्पर्श करून घेतो, आणि मग त्याच्यात आपण नाशिवंत दूध ओततो. शाश्वत असं आत्मज्ञान ह्यात ओतायचं असेल तर हे पात्र किती स्वच्छ पाहिजे. ती मदाल असं सांगते ना, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत आहे. त्यामुळे हा देह स्वच्छ झाल्याशिवाय, पवित्र झाल्याशिवाय, थोडक्यात त्यात वैराग्य आल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून संत सत्पुरुषांच्या चरणी आपण का जायचं, कशा करता जायचं? तर त्यांनी आयुष्यभर जे पुण्य केलं, पुण्य संचय प्राप्त करून दिला, तर त्याच्याकरता आपण किमान कृपापात्र व्हावं, किमान आपल्या जवळ वैराग्य प्राप्त व्हावं, लक्षात घ्या. म्हणून संत सत्पुरुषांच्या सान्निध्यात गेल्यावरती पहिली जी गोष्ट संत आपल्याला जी प्राप्त करून देतात त्याचं नाव आहे वैराग्य. या पद्धतीनं काल आपण वैराग्याविषयी असं पाहिलं की अनेक जणांची अशी समजूत आहे, गरिबी म्हणजे वैराग्य, तर नाही, आपण त्याच्यावरती बोलून आलो. ते वैराग्य इतकं महत्वाचं आहे की वैराग्यासारखं भाग्य नाही. समर्थानेच लिहिलंय, वैराग्यासारखं भाग्य नाही. वैराग्य जर नसेल या आपल्या जीवामध्ये, देहामध्ये नांदतच नसेल तर ते अभाग्य सांगितलंय. तो देह जो आहे तो अभाग्य सांगितला. वैराग्याची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा अभाग्यवान, दुर्भाग्य, अभाग्य, लक्षात घ्या. जेव्हा त्याच्यामध्ये वैराग्य नांदतं, म्हणून सांगितलंय समर्थांनी, वैराग्य विण योग्य परमार्थ नोहे. परमार्थ ज्याला करायचा आहे त्याच्याजवळ जर वैराग्य नसेल तर परमार्थ होत नाही. वैराग्य विण योग्य परमार्थ नोहे. परमार्थ करायचा असेल तर वैराग्याची प्राप्ती पाहिजे. आता आपल्या जवळ काय सांगितले समर्थांनी, वैराग्य हे भाग्याचं लक्षण आहे. आपल्याकडे बाहेर समाजामध्ये भाग्यवंताच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. स्वतः प्रत्येकाने केलेल्या, जेवढी माणसं तेवढ्या भाग्यवंतांच्या व्याख्या. कशावरून? तर ज्यांच्या जवळ सुख साधन अधिक,
विषय उपभोगाची सुख साधन ज्याच्याजवळ अधिक तो भाग्यवान असं प्रत्येक जण समजतो. माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे नोकर चाकर आहे, माझ्याकडे भांडी घासायला बाई येते, ती भांडी पुसायला बाई वेगळी येते, त्या जेवणात सुद्धा प्रकार, भाजी करणारी बाई वेगळी, पोळ्या लाटणारी बाई वेगळी. थोडक्यात असं विनोदाचा भाग सोडून द्या. तर जेवढी सुख साधनं जेवढी जास्त लक्षात घ्या तेवढा मी भाग्यवान असं प्रत्येक जीव स्वतःला आपल्या सुख असणाऱ्या साधनांवरून तो समजत असतो. त्याच्या पद्धतीने ते बरोबर आहे. तर विषय उपभोगांची साधनं सुखांची साधनं ज्याच्याजवळ जास्त तो जीव भाग्यवान नाही. कोणी सांगितलंय? शंकराचार्यांनी सांगितलं. शंकराचार्य सांगतात न विषय भोगो भाग्यम. काय म्हटलं? न नाही विषय भोगो भाग्यम. विषय उपभोगणं ज्याच्याजवळ जास्त आहे, सुखांची साधनं ज्याच्याजवळ जास्त आहे तो जीव भाग्यवंत नाही. न विषय भोगो भाग्यम. का भाग्यवान नाही हो तो जीव? विषय उपभोगणारा जीव म्हणजे ज्याला आपण समजतो माझ्याजवळ हे जास्त आहे म्हणून मी भाग्यवान समजतो. तर शंकराचार्य नाही का म्हणतात? हा भाग्यवान नाही, हे भाग्याचं लक्षण नाही असं का म्हणतात शंकराचार्य? तर ह्याचं कारण योग्यम खलु यत्र जंतु मात्रमपि. काय म्हणाले आचार्य? जी गोष्ट सगळ्यांना उपलब्ध आहे, सगळ्यांना म्हणजे जंतु मात्रमपि. जंतू म्हणजे देह धारण करून जगतात ते. जीवंती ते जंतवः. आपल्याकडे जंतू या शब्दाचा अजून एक समजूत आहे, असा गैरसमज आहे की ते रोग निर्माण करणारे फक्त जंतू. आपण पण काही कमी रोग निर्माण करत नाही, माणूस सुद्धा. त्यामुळे काय अर्थ आहे? विनोदाचा भाग सोडून द्या. जंतू या शब्दाचा अर्थ देह धारण करून सगळेच जगतात. 84 लक्ष प्राणी ब्रह्मदेवाने निर्माण केले, सगळेच जण देह धारण करून जगतात. तर देह धारण करून जगणारे जे आहेत ना ते सगळे जंतू. शंकराचार्यांनी काय युक्तिवाद केलाय बघा. शंकराचार्य सांगतात की ज्या सगळ्या जीवांना हे सगळे विषय उपलब्ध आहेत, म्हणजे किडा, मुंगी, कुत्रा, मांजर, बरं का, सगळे 83,99,999 ते आणि आपण 84 लक्ष आपण, या सगळ्यांना सगळे विषय उपलब्ध आहेत. किती उपलब्ध आहेत? आहार निद्रा भयमैथुनंच. आहार, तेही जेवतात, खातात, पितात, झोपतात, पुढची पिढी निर्माण करतात. त्याचप्रमाणे माणूस आहे, माणसाचं जीवन सुद्धा त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. म्हणजे सगळे प्राणी सुद्धा विषय उपभोगतात आणि माणूस सुद्धा विषय उपभोगतो. मग आचार्यांना सांगायचंय असं की सगळेच जण जे विषय उपभोगतात ते विषय उपभोगणं हे भाग्याचं लक्षण कसं असेल? भाग्याचं लक्षण कधी समजलं जातं? तुमच्याकडे जे नाही ते माझ्याकडे आहे. मग तुमच्याकडेही विषय आहेत, माझ्याकडेही विषय आहेत. इथं बसलेला नवे जगात जेवढे जीव, त्या सगळ्या जीवांकडे विषय आहेतच. मग सगळ्या जीवांकडे विषय का आहेत? संकल्प विकल्प मन करतो. बघा आपण इतके विषय अनंत आहेत. काही वेळेला वाटतं बघा, घरात प्रत्येकाला आपल्याला वाटतं भाजी कोणती करायची. जर जगात एकच भाजी असती शिल्लक, बाबा का रे त्याची, तर असा संकल्प किंवा विकल्प झालाच नसता की दुसरी आपण भाजी करायची. का विकल्प का होतो? मनाचा दुर्गुण नाही. हा विकल्प होण्याचं कारण श्रोते हो, विषय अनंत आहे आणि ते विषय अनंत असणारे विषय सगळ्यांना उपलब्ध आहेत. मग सगळ्यांना जे उपलब्ध आहे ते भाग्याचं लक्षण कसं असेल? भाग्याचं लक्षण कशाला म्हणायचं? जे समोरच्याकडे नाही ते माझ्याकडे आहे. लक्षात घ्या. समजतोय का? बघा मुद्दा. आचार्यांना सांगायचंय की सुखाची साधनं ज्याच्याजवळ जास्त, विषयांची साधनं ज्याच्याजवळ जास्त तो जीव भाग्यवान नाही. न विषय भोगो भाग्यम योग्यम. आता इथं असंही म्हटलंय की आपल्याकडे जे विषय उपलब्ध आहेत प्रत्येकाला, हा माणूस खातो, पितो, जेवतो, झोपतो, पुढची पिढी निर्माण करतो. आचार्यांनी एक गोष्ट त्याच्याकरता ह्या श्लोकात म्हटली, योग्यम. योग्यम म्हणजे तो जीव अधिकारी आहे विषयांचा. कारण देहाची उत्पत्तीच विषयापासून आहे. विषय घडल्याशिवाय देह निर्माणच होत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे हा जीव विषयांचा अधिकारी आहे. पण अधिकारी आहे म्हटल्या म्हणून त्या अधिकाराचा उपयोग किती करायचा? विषय जर सारखाच उपभोगत तो असेल, बरं का, तुलसीदास तसे होते. तुलसीदासांचं पूर्वाश्रमीचं जे चरित्र आहे, तुलसीदास नंतर झालेत ते इतके विषयी होते, प्रचंड विषयी, बरं का. असो, ते मला सांगायचं नाही आता. त्यामुळे मला आपल्याला सांगायचं इतकंच आहे
की इथे शंकराचार्यांनी शब्द वापरला योग्यम खलु यत्र जंतु मात्रमपि, तो जीव योग्यच आहे, त्याला विषय उपलब्ध आहे बरं का. कारण कुठलाही तुम्ही ब्रह्मचारी बघा, संन्यासी बघा, तो विषय उपभोगतो, फक्त माणूस नाही. विषय उपभोगतो म्हणजे कसा उपभोगतो, जरी संन्यासी असला, कडकडीत ब्रह्मचार्य पाळणारा असला तरी सुद्धा दुपार झाली, 12-12:30 वाजले की ओम भवती भिक्षांदेही म्हणून भिक्षा त्याला मागावी लागते, देह जगवण्याकरता, देह टिकण्याकरता. अर्थात सगळ्यात तिथं महत्वाचं, संत सत्पुरुष जे विषय उपभोगतात ते गरज म्हणून आणि आपण हौस म्हणून. गरज म्हणून आणि हौस म्हणून यात प्रचंड फरक आहे. मंदाताई गंधेंचं वाक्य आहे की मंदाताई गंधे सांगतात की तुम्ही परमार्थात काय किंवा प्रपंचात काय, गरज म्हणून तुम्ही काही करा, पाप नाही. गरज म्हणून तुम्ही एखाद दुसरी पोळी खाल्ली, काही हरकत नाही, आता काही नाही माझ्याकडे, हे एवढंच आहे, खातो, काही पाप नाही. पण हौस म्हणून जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते पाप आहे. मग भले परमार्थ बरे जरी हौस म्हणून केला तरी तो पाप आहे बरं का. काही जण हौस म्हणून तीर्थयात्रा करतात ना, हौस म्हणून आपल्याकडे अशी काही काही माणसं सापडतात, हौस म्हणून तीर्थयात्रा करतात, ते पण पाप. हौस म्हणून तीर्थयात्रा केली तेवढेच 4 दिवस बरे हो गोंदवल्याला, अशी काही काही माणसं बघितली. गोंदवलेला 15-15 दिवस काही वेळेला सेवा करण्याचा. आता नवरात्रात, येणाऱ्या नवरात्रात 15 दिवस गोंदवलेला सेवा आहे महाराजांच्या समोर. तेव्हा अशी 8-8, 15-15 दिवस जेव्हा कीर्तनाच्या सेवेला जायला मिळतं तेव्हा अशी काही ना काही माणसं अशी बोलताना काही शोधायला फिरत, कीर्तनकाराला शोधायला काही लागत नाही. समोर काही काही गोष्टी दिसतात त्याच मग दृष्टांत म्हणून द्यायच्या. जय जय रघुवीर समर्थ, विनोदाचा भाग सोडून द्या. काय काय तर म्हणतात, तर काय काय अशी माणसं गोंधळात बरं 2-3 दिवस राहिलं की जरा कशी घरात तशी आमटी होत नाही. म्हणजे आमटी प्यायला आला का तू गोंधवल्या, बरोबर आहे, तशी आमटी आपल्या घरात होत नाही, तो प्रसादच आहे. तशी आमटी, तिथला शिरा, तिथली असणारी खीर, तसा कण्यांचा शिरा हा आपल्या घरी आपण किती केला तरी तो तसा होणार नाही बरं का. पण आपण त्याच्याकरता आपण जातो का फक्त, तर नाही. असा येताना असा जीव असा कोणी का म्हणत नाही की महाराजांचं दर्शन काय झालं, छान झालं. गडावरून उतरताना असा कोणी का जीव म्हणत नाही वा छान समाधीचं दर्शन झालं समर्थांच्या, असं कोणीच म्हणत नाही. म्हणून मला आपल्याला मुद्दा एवढाच सांगायचा आहे, हौस म्हणून जरी तीर्थयात्रा केली तरी पाप आहे, गरज म्हणून काही करा, पाप नाही. काय आपली संस्कृती आणि धर्म आणि आपलं अध्यात्म सांगतं बघा, गरज म्हणून काही करा याच्याकरता बोलतो आणि पुढे वळतो. विश्वामित्रांकडे बला आणि अतिबला म्हणजे क्षुधा आणि तृषा, तहान आणि भूक लागूच नाही अशी विद्या होती. पण जी विद्या त्यांच्याकडे होती कशी समजते, जेव्हा ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, जेव्हा आले विश्वामित्र तुझा ज्येष्ठ पुत्र मला दे असं दशरथ महाराजांना सांगायला आले, तेव्हा तो प्रसंग मला नाही सांगायचा, रामाना ते घेऊन गेले आणि राम आणि लक्ष्मणांना, कारण ही क्षत्रिय मुलं आहेत दोन्हीही, लक्षात घ्या, जरी तो परमात्मा असला, 7वा अवतार असला राम, तरी सुद्धा आता जो जन्म घेतलाय तो क्षत्रिय कुळात घेतलेला आहे दशरथ महाराजांच्या पोटी. त्यामुळे भूक लागू शकते, तहान कधी लागेल, भूक कधी लागेल, किती लागेल सांगू शकत नाही. त्यामुळे विश्वामित्रांनी क्षुधा आणि तृषा, बला आणि अतिबला या 2 विद्या, तहान आणि भूक लागूच नाहीये अशी त्यांना दिली. आता विद्या आहे म्हणून दिली, लक्षात घ्या. विश्वामित्र प्रवास करत होते, महिनाभर पोटात काही नाही, पाणी नाही, खाणं नाही, काही भूक लागली तर झाडाची असणारी पिकलेली पानं खाली पडलेली विश्वामित्र खायचे आणि पुढे जायचे. पण अशा वनातून विश्वामित्र प्रवास करत होते की श्रोते हो, काटेरी वनस्पती सगळ्या आणि त्यांची असणारी फळं सुद्धा, पानं फुलं सुद्धा ही सगळी कडूच, ती काही खाऊ शकत नाही. महिनाभर थांबले. तुम्ही म्हणाल विद्येचा उपयोग करायचा, अहो असं नको, तिथे विद्येचा उपयोग करून चालत नाही. चांगदेवानी अशा सिद्धींचा विद्येचा उपयोग केल्यावर काय झालं, चांगदेवांचं मुक्ताईनं शिकवलं, लहान मुलीनं शिकवलं चांगदेवांना काय ते असो. शेवटी काय केलं, गरज म्हणून बरं का, भूक इतकी लागली आहे विश्वामित्रांना, महिनाभर उपाशी आहे, कसं बस थांबलेत विश्वामित्र. काय होतं वर्णन आहे, एक मेलेला कुत्रा होता, ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. मेलेला कुत्रा होता समोर, त्यातलं थोडंसं मांस विश्वामित्रांनी खाल्लेलं आहे. पण गरज म्हणून, आता आषाढ अमावास्या येईल, ती गरज म्हणून का हौस म्हणून, बघा किती लाईन असेल गर्दी. गरज म्हणून आहे का हौस म्हणून आहे विश्वामित्रांनी, पण पाप नाही हो. गरज म्हणून काही करा, पाप नाही.
परमार्थात किंवा प्रपंचात, पण हौस म्हणून केलं की पाप. मला सांगायचं इतकाच मुद्दा आहे. आचार्यांचा श्लोक आपण बघतोय. आचार्य सांगतात की न विषय भोगो भाग्यम योग्यम खलु यत्र जंतु मात्रमपि. जी सगळी गोष्ट विषय, जे सगळे विषय सगळ्यांना उपलब्ध आहेत ते भाग्याचं लक्षण नाही. मग भाग्याचं लक्षण काय? समर्थ जे बोलतायत ना त्यांनी आचार्यांच्या विधानानं मी तुम्हाला पटवून देतोय बरं का, बाकी काही फार नाही. समर्थांनी जे वैराग्य हे भाग्याचं लक्षण सांगितलंय, आचार्य म्हणतात भाग्याचं लक्षण कोणतं? विषय उपभोगणे हे भाग्याचं लक्षण नाही. भाग्याचं लक्षण कोणतं? तर पुढे म्हणाले ब्रह्मेंद्र रुद्र मृत्यम, ब्रह्मेंद्र रुद्र मृत्यम भाग्यम विषयेषु वैराग्यम. आलो आपल्या मुद्द्यावर. आचार्य सांगतात की ब्रह्मेंद्र म्हणजे ब्रह्मदेव आणि इंद्र, ब्रह्मेंद्र मृत्यम बरं का, तीन देवांचं वर्णन इथं केलेलं आहे आचार्यांनी. ब्रह्मेंद्र रुद्र, ब्रह्मदेव इंद्रदेव आणि रुद्र म्हणजे भगवान महादेव. हे तीनही देव मृत्यम म्हणजे शोधत जे फिरतात, नुसते नाही शोधत जे फिरतात. ते शोधत काय फिरतात? भाग्यम विषयेषु वैराग्यम. आता इथे एक गैरसमज होईल. तीनही देव कशाच्या शोधात फिरतात? वैराग्याच्या. आणि इथे पुढची ओळ काय लिहिली? साक्षात परात्मा मज भेटविला. म्हणजे मला परमात्म्याची प्राप्ती व्हावी ह्याकरता वैराग्य पाहिजे. कारण सत्संगती ज्या संगतीनेच विराग झाला असं इथे विधान केलेलं आहे. म्हणजे देवाची प्राप्ती होण्याकरता आपल्याला वैराग्य पाहिजे आणि देव वैराग्य शोधत फिरतात. कळतोय का मुद्दा? बघा कसा युक्तिवाद आहे. आपल्याला वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय साक्षात परात्मा मज भेटविला ह्या ओळीला अर्थच राहणार नाही काही नाही तर. आणि मग स्वतः देव वैराग्याच्या शोधात फिरतात म्हणजे देवांकडे वैराग्य नाही होय ज्या अर्थी शोधत फिरतात असा मुद्दा नाही. देव सुद्धा एक योनीच आहे. आपली जशी ही मनुष्य योनी तशी देव सुद्धा एक योनीच आहे. आपल्याकडे जेवढे विषय नाही ना पृथ्वी तलावर तेवढ्या अनंत पटीने विषय स्वर्गात आहे. लक्षात घ्या. अमृत आहे. आपण अमृत तुल्य पितो. लक्षात घ्या. तिथं प्रत्यक्ष अमृत आहे आणि ते प्रत्यक्ष अमृत प्रत्येक म्हणजे इंद्र तर परीक्षित राजाला अमृत घेऊन आलेले. ब्रह्मदेव इंद्रदेव त्या परीक्षित राजाला इतके विषय अमृत घेऊन आलेत आणि त्या परीक्षित राजाला सांगितले राजा आम्हाला भागवत कथा ऐकवायची. आम्ही हजारो तांबे आणलेत, सुवर्णाचे तांबे, त्याला चांदीची मूठ असे असणारे ते कलश असे तांबे सोन्याचे, त्याच्यामध्ये अमृत भरून आणलंय. म्हणजे विषय काय तिथं अप्सरा आहेत तिथं बरं का. हजारो अप्सरा आहेत. विषय काही विषयांची कमतरता स्वर्गामध्ये नाही. लक्षात घ्या. आणि त्यांची असणारी जी योनी आहे ते आपल्यासारखं नाही बरं का. इतकं वय झालं की देह गळून पडणार बरं का प्रारब्धाप्रमाणे. तसं देवालाही आहे बरं का. जन्म मृत्यू जन्म मरण हे देवाला सुद्धा आहे, फक्त इच्छेनुसार आहे. लक्षात घ्या. अगदी देव कशाला, देवांचे जे अंशावतार संत आहेत त्यांना सुद्धा इच्छेप्रमाणे मरण आहे. लक्षात घ्या. एकनाथ महाराज दोनदा जाऊन आले की नाही पाठी गेले होते असं ती कथा नाही सांगायची मला. त्यांना जन्म मरण जे ते इच्छेनुसार आहे. त्यांना जरा नाही, कुठला रोग नाही, वार्धक्य नाही. भगवान गोपाल कृष्ण पूर्ण आयुष्य भगवान गोपाल कृष्णांचं 125 वर्षाचं द्वापार युग. तर भगवान गोपाल कृष्णांचे 125 वर्षाच्या आयुष्यात जसे ते 22व्या वर्षी दिसत होते तसेच ते 125व्या वर्षी दिसत होते. म्हणून आपल्याकडे कुठलीही देवाची मूर्ती म्हातारी नाही. बघा म्हातारं असणारं रूप हे देवाचं नाही. असो मला आपल्याला सांगायचं इतकंच आहे की असे अनंत विषय हे स्वर्गामध्ये आहेत. पण सगळ्या देवांना सुद्धा माहिती आहे. समर्थांनी करुणाष्टकात केल्याप्रमाणे विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. सुखे आणि सौख्य हे दोन्ही सौख्य हा शब्द सुख या शब्दापासूनच निर्माण झालाय. पण असणारा त्याचा अर्थ जो आहे तो जमीन आसमानाचा फरक आहे त्या अर्थात. सुख म्हणजे काही वेळ टिकणार आपल्याला माहिती आहे. सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम. पण सौख्य जे आहे ते कायमस्वरूपी टिकणार. म्हणून विषयांपासून मिळणारे जे सुख आहे त्या सुखाने आभास निर्माण होईल, भास निर्माण होईल, पण सौख्य कधीच होणार नाही. कधीच समाधान आनंद त्या विषयजनित सुखाने होणार नाही. हे देवाला सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून देव सुद्धा तीनही देव हे म्हणून या तीन देवांची नावं घेतली आहेत आचार्यांनी. ब्रह्मेंद्र रुद्र मृत्यम भाग्यम विषयेषु वैराग्यम. कशाच्या शोधात फिरतात? वैराग्याच्या शोधात फिरतात. म्हणून वैराग्य हेच भाग्य. म्हणून समर्थ म्हणतात वैराग्य विणयोग्य परमार्थ नोहे. देव प्रत्येकावरती कृपा करतो पण प्रत्येकावरती सारखी कृपा करत नाही. भक्तांवरती कृपा केली देवानं, कृपाच केली, पण प्रत्येकावरती वेगवेगळ्या लीला पद्धतीनं केली.
कोणाची उपाधी, कारण वैराग्य आलं ना श्रोते हो की उपाधी राहत नाही, उपाधी टिकत नाही, उपाधी सुटली जाते. 3 स्त्री भक्तांची नावं मी आपल्याला सांगतो, मीराबाई, द्रौपदी आणि जनाबाई. भगवान गोपाल कृष्णाने त्या पांडुरंगाने तिघांवर कृपा केली, पण वेगवेगळ्या पद्धतीने केली. कारण मीरेची उपाधी चटकन सुटली, जनाबाईची मुळातूनच सुटलेली होती, पण द्रौपदीचा जेवढा अंत पाहिला कृष्णांनी तेवढा अंत या दोघींचा पाहिलेला नाही. कारण द्रौपदीची उपाधी सुटायला वेळ गेला. तो प्रसंग आपल्याला माहिती वस्त्रहरणाचा. ती सांगती तिथून कृष्णा ये, तेव्हा कृष्ण, भगवान गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी प्रवास तीर्थाला होते. आजचं सोमनाथच्याला आपण म्हणतो तिकडे होते. एका दगडावरती, एका शिळेवरती रुक्मिणीच्या खांद्यावरती हात ठेवून भगवान आणि रुक्मिणीचं कुछ गोष्टी गप्पा चाललेल्या आहेत आणि हाक ऐकली दोघांनी सुद्धा, रुक्मिणी आणि कृष्णाने सुद्धा. तर कृष्णा वाचव, द्रौपदीची हाक ऐकली. द्रौपदी म्हणते अहो हाक मारतीये, जा. कृष्ण म्हणाले वेळ आहे अजून, 7 सव्वा 7 व्हायचेच अजून, वेळ आहे अजून. कसा काय वेळ आहे? ती काय बोलतीये बघ, ती तक्रार करतीये माझ्याजवळ, ती द्रौपदी माझ्याजवळ तक्रार करतीये, पण तिच्या मुखातून काय येतंय बघ, तिची अजून उपाधी सुटलेली नाहीये. त्यामुळे तिची जेव्हा उपाधी सुटेल तेव्हाच मी जाणार. पुढच्या समोर बसलेल्या 5ही पांडवांना, आपल्या नवऱ्यांना ती सांगतीये मला वाचवा, ह्याच्यातून वाचवा, पण ते असे गप्प बसलेले आहेत, त्यांना काही करता येत नाहीये. रुक्मिणी सांगते भगवंता जा. द्रौपदी हाक मारते. नाही, अजून तिला काय वाटते माहितीये का, समोर बसलेले 5 पांडव माझं रक्षण करतील, पण देव रक्षण करेल असं अजून तिला वाटत नाहीये. जोपर्यंत देव रक्षण करेल असं आपल्याला वाटत नाही तोपर्यंत देव आपल्याला मदत करत नाही. आपल्याला पूर्ण विश्वास पाहिजे आपल्या परमात्म्यावरती, आपल्या सद्गुरूंवरती. काही संकट आले तरी आपल्याला ह्याच्यामधून सोडवणारा कोण आहे? हा परमात्मा आहे किंवा हे सद्गुरू जे कोणी असते ते आपल्याला सोडवतील. तिच्या मुखातून अजून कोणी येत, अजून दुसरं कुठलं काही येत नाहीये. अजून वेळ आहे म्हणाले. अजून ती बोलायला लागली. प्रत्येकाला ती सांगतीये, द्रोणाचार्यांना सांगते, भीष्माचार्यांना सांगते, कृपाचार्यांना सांगते, प्रत्येकाला सांगते की मला वाचवा, या असणाऱ्या संकटातून वाचवा. रुक्मिणी सांगते हो जा. नाही म्हणाले, तिला अजून वाटतंय भीष्म तिचं रक्षण करतील, धृतराष्ट्र तो रक्षण करेल, पण अजून वाटत नाहीये मी रक्षण करेल. तिच्या मुखातून जेव्हा येईल की नाही याच्यातून, ह्या संकटातून मला भगवंतच वाचवेल, तेव्हा म्हणाले मी जाणार. शेवटी पदर दातात आला. एवढा मोठा प्रसंग आहे. शेवटी तो पदर दातात आला आणि दातातला पदर चावून ती म्हणतीये की कृष्णा ये. रुक्मिणी म्हणते असा पाषाण हृदयी भाऊ मी पाहिला नाही, भगवंता जा. भगवान म्हणाले अजूनही तिला वाटतंय माझा दातातला पदर माझं रक्षण करेल. किती उपाधी बघा, दातातलं पदर माझं रक्षण करेल. आणि दातातला पदर सुटला, आणि दातातला पदर सुटल्यावरती द्रौपदी म्हणते कृष्णा मागाहून जर आलास तर तुला ही द्रौपदी दिसणार नाही, तिचं मेलेलं प्रेम दिसेल. ही उपाधी सुटल्या बरोबर भगवान आले आणि मग सगळा पुढचा प्रसंग मला आपल्याला सांगायचंय. वैराग्य विण योग्य परमार्थ नव्हे, हे समर्थांनी सांगितलं. जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती होत नाही, अहो आत्मज्ञान फार पुढची गोष्ट झाली. नानाबुवा जोशी नावाचे एक सत्पुरुष होते आळंदीला, आपल्याला माहिती असेल का. नानाबुवा जोशी नावाचे एक सुंदरपैकी एक गृहस्थाश्रमी असे चांगले सत्पुरुष, ज्ञानेश्वरांवरती प्रचंड प्रेम. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर जायचं, डोकं ठेवायचं, जमेल त्या पद्धतीनं समाधीची पूजा करायची, ज्ञानेश्वरी वाचायची, असा असणारा त्यांचा नित्यक्रम. ज्ञानेश्वरी वाचायचे पण कळायची नाही. नानाबुवा कळायची नाही. शेवटी आता ज्ञानेश्वरी समजत नाही ही बऱ्याच जणांची तक्रार आहे. बऱ्याच जणांची म्हणजे ज्या ज्ञानेश्वरीची पारायण चैतन्य महाराजांनी 108 केली आहे बरं का, त्यांच्या दुंडा महाराज देगलूरकरांनी त्यांच्याकडून 108 पारायण लहानपणीच करून घेतली त्यांच्या आजोबांनी. आणि पारायण म्हणजे कशी केली पारायण, वर्षाला एक असं नाही, 7 दिवसाचं पारायण बरं का. 7 दिवसाला एक पारायण झालं की 8व्या दिवशीपासून पुन्हा बरं का, 16व्या दिवशी ते संपलं की 17व्या दिवशी पुन्हा तिसरं, अशी सलग 108 पारायण. ते चैतन्य महाराज ज्यांची 108 पारायण ज्ञानेश्वरीवरती झाली आहेत आणि फक्त त्या कर्मयोगावरती ज्ञानोबा आपले चैतन्य महाराज 8-8 दिवस फक्त ज्ञानेश्वरीच्या कर्मयोगावर बोलतात. ते सांगतात मलाही ज्ञानेश्वरी समजत नाही, कारण आमच्या गुरुजींचा दंडक आहे आम्हाला दिलेला, आम्हाला विद्यार्थ्यांना. काय जे आपल्याला येत नाही ना ते येत नाही म्हणून सांगावं, आणि मग जे येतंय ते त्याच्याबद्दल काही बोलू नये.
नाही तर स्वभाव कसं असतं साधारण, जे येत नाही ते माणूस सांगेल येत नाही, पण जे येत आहे ते येत आहे, जे येत नाही ते सांगावं येत नाही म्हणून, आणि जे येत आहे त्याच्याविषयी बोलू नये, लक्षात घ्या. असो, सांगण्याचा मुद्दा असा, तर चैतन्य महाराज सुद्धा सांगतात, मलाही म्हणे ज्ञानेश्वरी समजत नाही. त्यांच्या कीर्तन विष्णूच्या मुलाखतीत आपण त्यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांना सांगितलं, म्हणे काय याचा अर्थ नक्की काय, कळत नाही म्हणजे काय. अहो, नुसत्या कर्मयोगावर जे 8-8 दिवस फक्त बोलतात 2-3 अध्यायांवरती, कळत नाही म्हणजे, ते म्हणे तसा अर्थ नाही. कळत नाही म्हणजे काय, त्यामुळे एखाद्या ओळीचा अर्थ आपल्याला समजला की तो अर्थ समजल्यावर ते असं जाणवतं जीवाला की आतमध्ये अजून एक गुह्य अर्थ आहे. तो असणारा आतला गुह्य अर्थ समजला की अजून असं वाटतं आतमध्ये अजून एक गुह्य अर्थ आहे. असं आत 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 प्रत्येक ओवीची अर्थाची गुह्यता, खोली इतकी आहे की म्हणजे ज्ञानेश्वरी समजत नाही. अशा अर्थानं ते केलेलं विधान आहे. अशा त्या नानाभाऊ जोशींना ती ज्ञानेश्वरी कोण आपल्याला समजून सांगेल. एक कीर्तनकार आले चातुर्मास्य कीर्तन सेवा करण्याकरिता आळंदीला, आणि त्या कीर्तनकारांनी त्या कीर्तनात ज्ञानेश्वरी बद्दलचं महत्व त्या दिवशी त्यांचं भाग्य होतं त्या नानाभाऊ जोशींचं, ते कीर्तनातून सांगितलं. आणि त्यांनी असणारी प्रसिद्ध ओवी सांगितली, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. बरं का, अशी ती ओवी त्याच्यात सांगितली. आणि वाटलं हा या बुवाला ज्ञानेश्वरी येते, आपण ह्या कीर्तनकारांना कीर्तन झाल्यावर विचारूया. कशा करता बोलतोय माहितीये का आपण, या संगतीनेच विराग झाला, या विषयाकरता बोलतोय आपण. तर कीर्तन झालं आणि त्या नानाभाऊ जोशींनी प्रश्न विचारला, बुवा म्हणाले ज्ञानेश्वरी वाचतो मी, पण ज्ञानेश्वरीचा अर्थ अजून कळत नाही मला, तुम्ही मला ज्ञानेश्वरी समजावून सांगाल का. बुवा म्हणाले सांगतो. आवडला, आनंद झाला, ज्ञानेश्वरी जाणून घ्यायची इच्छा या गृहस्थामध्ये आहे, समजावतो. पण म्हणाले मला जरा तुमचा परिचय द्या, तुम्ही कोण, कुठले, गाव, सगळं सांगा. सांगितलं त्यांनी. बघा, माझं नाव नानाभाऊ जोशी, माझे वडील असे, आमचा व्यवसाय हा होता, घरामध्ये सगळं काही सुख आहेत, नोकर आहेत, चाकर आहेत, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे, धन आहे, सगळं आहे, काही नाही असं नाही. म्हणजे मी तुम्हाला ज्ञानेश्वरी शिकवणार नाही. म्हणजे हे जे आतापर्यंत सांगितलं ह्याची अडचण होते का ज्ञानेश्वरी शिकायला. हो म्हणाले. का, इतका विषय उपभोगणाऱ्या तू, ते कीर्तनकार म्हणाले, विषय उपभोगणाऱ्या तू, जीवामध्ये देहामध्ये वैराग्य असण्याची शक्यताच नाही. जीवात तुझ्या जो वैराग्य नाही, तर मी ज्ञानेश्वरी जरी किती तुला ओरडून सांगितली तरी ती तुला समजणार नाही. म्हणजे काय करावं लागेल, त्या सगळ्याचा त्याग करावा लागेल. नानाभाऊ जोशींना खरंच शिकायची होती. नानाभाऊ जोशींनी काय केलं, पुरोहित बोलावला, आपला घरामधला असणारा पुरोहित, कायमस्वरूपी जो आपल्या घरामध्ये पूजा करणारा, त्यांना बोलावलं. संकल्प केला, मी, माझी पत्नी, माझी मुलं, सगळा संसार, पैसा, अडका, धन, दौलत, संपत्ती, बंगला, गाडी, सगळ्यावरचा हक्क सोडतो. आता बघा, इथे गंमतशीर असं आहे की नानाभाऊ सांगतात त्या कीर्तनकारांना, मी ह्याच्यावरचा हक्क सोडतो, त्याग करतो ह्या सगळ्या गोष्टीचा, पण हे कोणाच्या नावावर असावं असं मी म्हणत नाही. कारण मी कोणाच्या तरी नावावर असावं असं जर मी म्हटलं या संकल्पात, म्हणजे ते माझ्या नावावर आहे असं ते सिद्ध झालं. हे काय का, कारण असं असतं बऱ्याच वेळेला, समोरच्या व्यक्तीला आपण जेव्हा एखादी गोष्ट देतो तेव्हा ती देणारा जो माणूस असतो, वस्तू जो देतो, तो हक्क ठेवून देतो. बघा, एखाद्यानं आपल्याला ब्लाऊज पीस दिलं, एखाद्या कोणाला आपल्याला कापड दिलं, धोतर दिलं, ते समोरचा व्यक्ती सांगतो ह्याचं काय करायचं ते, हे तुम्ही शिवा, हा तुमच्याकरताच शिवा, म्हणजे हक्क ठेवून दिलेली ती गोष्ट. नानाभाऊ जोशी म्हणाले, हे मी कोणाच्या नावावर असावं हे म्हणत नाही, मी ह्याचा त्याग करतो, एवढंच. ते कोणाच्या नावावर असावं ते कायदा ठरवेल, मी ह्याच्यामध्ये पडणार नाही. आता शिकवता का ज्ञानेश्वरी, नाही म्हणाले. इतके विषय उपभोगलेले आहेत आयुष्यभर, तुझं देहावर किती प्रेम आहे हे जरा मला बघू दे, स्वतःच्या देहावरती किती प्रेम आहे हे जरा बघू दे. म्हणजे काय, उद्या म्हणाले महाप्रसाद आहे, भंडारा आहे, त्यामुळे ह्याच्याकरता पाणी दिवसभर तू भरायचं, आलेल्या लोकांकरता, प्रसादासाठी, हातपाय धुण्याकरता, सगळ्याकरता हे पाणी तू भरायचं, भरशील. भरतो म्हणतो. सकाळपासून नानाभाऊ जोशी पाणी भरतायत रात्रीपर्यंत, कोणी विचारलंही नाही नानाभाऊ तुम्ही पाणी प्यायलात का, पण दिवसभर पाणी भरलं नानाभाऊ जोशींनी. आता शिकवता का ज्ञानेश्वरी, नाही म्हणाले. काय म्हणाले ते कीर्तनकार अजून,
तुम्हा सुखसाधन जे श्रीमंत लोक जास्त उपयोगात आणतात, वापरतात, त्यांना लोकेशनला फार त्रास देते. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, अमुक काय म्हणतील, आराधना केंद्रात गेलो आणि 15-20 मिनिटं जास्त बसलो, काय म्हणतील लोक, इतका वेळ जप करायची काय आवश्यकता, काय लोकेशनला फार त्रास देते माणसाला. तर भिक्षा मागायची, भिक्षेनं दिनत्व येतं. भीक वेगळी आणि भिक्षा वेगळी. भीक वेगळी आणि भिक्षा वेगळी. भिक्षेनं दिनत्व येतं. त्यामुळे भिक्षा मागायची 5 घरं. मी काही भंडाऱ्यात जेवणारा बुवा नाही, त्या कीर्तनकारांनी सांगितलं. मी भंडाऱ्यात महाप्रसादात जेवणारा बुवा नाही. स्वतः भिक्षा मागायची आणि त्या भिक्षेचं अन्न आपण आपल्या असणाऱ्या उपास्य देवतेला दाखवायचा, नैवेद्य त्याचा, आणि मग आपण ते भोजन प्रसाद म्हणून घ्यायचं. त्यामुळे भिक्षा मागा. नानाबुवांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 1000 लोकांना रोज जेवू घालणारे, ज्यांची ताकद त्या नानाबुवा जोशींची संपत्तीनं सांगतोय मी, इतकी ते स्वतः नानाबुवा जोशी 5 घरं भिक्षा मागतायत. भिक्षेने दिनोत्व येतं, लाज काही राहत नाही. लक्षात घ्या. आता शिकवता का ज्ञानेश्वरी, आता बघा, ऐश्वर्याचा त्याग केला, सगळ्या सुखसाधनांचा त्याग केला, देहावरचं प्रेम संपलं, कारण हा देह नाशिवंत आहे, देहावरचं प्रेम संपलं, दिनत्व आलं भिक्षेनं. आता शिकवता का ज्ञानेश्वरी. कीर्तनकार म्हणाले, ते जे कोणी आले होते आळंदीला, कीर्तनकार असं म्हणाले, नानाबुवा तुमची योग्यता आता अशी झाली आहे की म्हणाले मी तुम्हाला ज्ञानेश्वरी काय शिकवणार. काय म्हणाले, आता तुमची जीवाची योग्यता अशी झाली आहे की मी तुम्हाला ज्ञानेश्वरी काय शिकवणार. तुम्ही आता प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर बसा आणि आता प्रत्यक्ष ज्ञानोबाच तुम्हाला दृष्टांत रूपाने, स्वतः दृष्टांताने वही कागद घेऊन बसा. तुम्हाला प्रत्येक ओवीचा अर्थ स्वतः ज्ञानेश्वर महाराज सांगतील. पण तुमच्यात आता वैराग्याची गुण दिसते, वैराग्य तुमच्या असणाऱ्या देहामध्ये प्राप्त झालेलं मला समजतंय, अनुभवायला येत आहे. आणि ह्या पद्धतीनं त्या कीर्तनकारांचं वचन प्रमाण मानून ह्या नानाबुवा जोशींनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर बसावं आणि ज्ञानोबांनी एक एक ओवीचा म्हणजे ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू इथपासून सच्चिदानंद लेखकू झाला शेवटच्या ओळीपर्यंत सगळा अर्थ बरं का या नानाबुवा जोशींना सांगितला. आणि तोच अर्थ आज वारकरी संप्रदायामध्ये, सांप्रदायिक मध्ये बरं का, साखरे महाराजांची जी ज्ञानेश्वरी प्रसिद्ध आहे तो अर्थ आज वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण धरला जातो. कुठला? जो नानाबुवा जोशींना सांगितला तो. मला आपल्याला सांगायचंय, अहो वैराग्याची प्राप्ती नसेल तर साधी नाही म्हणायचं, पण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ समजत नाही, आत्मज्ञान फार दूर राहिलं. लक्षात घ्या. म्हणून इथं समर्थकांनी आपल्याला फक्त श्लोक सांगितला, त्याच्यावर आज बोलेन असं मी म्हटलं. आपल्याला रघुनाथ शास्त्री पंडितांनी वर्णन केलेलं आहे की समर्थानाचे वैराग्य प्राप्त झालं. वैराग्याचे प्रकार 2 बरं का, मुख्य प्रकार 2, बाकी उपप्रकार बरेच आहेत. स्मशान वैराग्य, प्रसूत वैराग्य. स्मशान वैराग्य म्हणजे त्या स्मशानामध्ये माणूस जातो, तिथलं असणारं वातावरण काही ठीक नसतं बरं का, रडारड असते, आक्रोश असतो, आणि घरी आला की तो पत्नीला सांगतो नाही आता दासबोध आणि ज्ञानेश्वर महाराजांची प्रवचन बस. असं काही काळापुरतं त्याला वैराग्य येतं. असा शांत तो बसलेला असतो व्यक्ती बरं का, त्याला जे तात्पुरतं वैराग्य आलंय. पण पत्नी हुशार असते हो, ती कीर्तन प्रवचनाला जाणारी असते. ती पत्नी काय करते, ती स्त्री काय करते, चांगली छान फोडणी करते, कढई घेते, तेल छान, त्याच्यात मोहरी तडतड तडतड वाजली की छान फोडणीचा वास आला की कुठला दासबोध आणि कुठली प्रवचन. काही काळापुरतं आलेलं स्मशान वैराग्य. बरीच आहेत प्रकार, त्याचे बरेच आहेत. असं मला ते सांगायचं नाहीये. तर इथं जे वर्णन केलंय ते पूर्ण वैराग्य. लक्षात घ्या, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, समर्थांना जे प्राप्त झालेलं, गोंदवलेकर महाराजांना प्राप्त झालेलं, सगळे जे आपल्याकडे होऊन गेलेले संत सत्पुरुष आहेत त्यांना जे प्राप्त झालेलं वैराग्य आहे ना ते पूर्ण वैराग्य आहे. अजून एक त्या पूर्ण वैराग्याला अजून एक शब्द आहे, विवेक वैराग्य. दासबोधात विवेक वैराग्य हा शब्द समर्थांनी केलेला आहे. विवेक म्हणजे चांगलं आणि वाईट बरं का, ही शोधण्याची बुद्धी ज्याच्याजवळ आहे, व्यवहारातली बुद्धी नाही बरं का. तसं आपल्याला व्यवहारात चांगलं काय वाईट काय हे समजतं. आपण भाजी निवडून घेतो, एखादा आपल्याला ड्रेस घ्यायचा असेल, काही घ्यायचं असेल बरं का, कापड घ्यायचं असेल, ते आपण व्यवस्थित ते नाही. आणि चांगलं वाईट जे आपण व्यवहारात बघतो ना ते आपल्यानुसार ठरवलेलं असतं.
कारण आपल्याला जी गोष्ट चांगली वाटली ती समोरच्याला वाटेलच असं नाही. कारण ब्रह्मज्ञानाबद्दल ते बोलता येत नाही. ब्रह्मज्ञान हे ब्रह्मज्ञान आहे, त्यात चांगलं आणि वाईट काही नाही. म्हणून असं असणारं विवेक वैराग्य जे आहे, ज्यालाच पूर्ण वैराग्य असाही शब्दप्रयोग आहे, ते पूर्ण वैराग्य ह्या सगळ्या संत सत्पुरुषांना प्राप्त झालेलं आहे. ते पूर्ण वैराग्य म्हणजे काय? तर श्रोते हो, हनुमंतांची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा सीता मातोश्रींचा शोध घ्यायचा होता, सीता मातोश्रींचा शोध घ्यायचा होता, तेव्हा आता हा सगळा समुद्र पार करून जाण्याची शक्ती कोणाच्यात आहे? एका हनुमंताला, एका मारुती. मारुतीला हे माहिती नाहीये माझ्यात शक्ती आहे ही, पण शाप आहे हनुमंताला. हनुमंताला शाप दिलेला होता. ती कथा मला सांगायची नाही, मला वैराग्य करता फक्त सांगायचं. त्याला शाप दिलेला होता, पण उशापही होता की कोण्या एका महात्म्याने, महापुरुषाने जर तुम्हाला ह्या तुमच्या शक्तीचं जे विस्मरण झालेलं आहे त्याचं जर स्मरण करून दिलं तर तुम्हाला ती शक्ती, तुमची असणारी सिद्धी तुम्हाला परत प्राप्त होईल. त्या पद्धतीने जांबुवंतांनी त्यांना स्मरण करून दिलं की अशी अशी उडण्याची शक्ती, बाकी बऱ्याच असणाऱ्या सिद्ध्या तुम्हाला प्राप्त आहे. आणि समजलं हनुमंतांना, आणि म्हणून जय जय रघुवीर समर्थ म्हणून हनुमंतांनी उड्डाण केलं. लंकेमध्ये जायचंय, सीता मातोश्रींचा शोध घ्यायचाय, सेतू वगैरे बांधणी आहेच हे विषय पुढचा, पण पहिलं पाठवलंय हनुमंतांना. आता त्या असणाऱ्या मधल्या प्रवासात त्या समुद्रात अडसर मध्ये बरेच आले हनुमंत. कारण तुम्ही चांगला संकल्प केलात की अडसर असतात, विघ्न असतात की नाही? तुम्ही शुद्ध संकल्पाच्या ठिकाणीच विघ्न असतात, आणि हेही लक्षात घ्या. शुद्ध संकल्प असतो ना तिथेच विघ्न, अशुद्ध संकल्पाच्या ठिकाणी विघ्न जात नाही, बरं का? अशुद्ध संकल्प जे करतात त्यांचं होतो, त्यांचं जे काय ते पूर्ण होतं, पण संकल्प तुम्ही केलात, 13 कोटी राम नाम जपाचा संकल्प करा, विघ्न येतात. कसं काय येतं हे माहिती नाही. आपण चांगलं नाम घ्यायला सुरुवात करा, काही ना काहीतरी होतं आणि विघ्न येतात. का? ते विघ्नांची इच्छा असते यांच्या देहामध्ये पुण्यसंचय होऊ नये, लक्षात घ्या. त्यामुळे चांगलं काम करण्याकरता हनुमंत जात आहेत म्हटल्यावरती विघ्नही येणारच आहे. शेवटी पोचले हनुमंत, लंकेमध्ये पोचले. आणि लंकेत आल्यावरती हनुमंतांना एक पटकन शंका आली, पटकन आठवलं. सांगितलंय सीता मातोश्रींचा शोध घ्यायला, पण त्या दिसतात कशा? बघितलंय कुणी? हीच सीता, समजणार कसं? सीता मातोश्रींना बघितलेला नाहीये, शोधायचं कसं काय? एवढी मोठी लंका आहे, एवढं मोठं ते देश आहे, राज्य आहे, ते कसं काय बघायचं, कसं काय ओळखायचं, आणि कसा काय निरोप? आपल्यावर जबाबदारी म्हणून आपल्याकडे पाठवलंय. नुसती उडण्याची शक्ती असून उपयोग नाही. बुद्धी जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम असं वर्णन आहे हनुमंतांच्या बायोडेटामध्ये, आहे की नाही? बुद्धी इतकी आहे हनुमंतांची. रामाने सांगितलंय हनुमंतांना कशी सीता वल्कल धारण केलेली असेल, अमुक तमुक सगळ्या खुणा सांगितल्यात, पण जी गोष्ट प्रत्यक्ष पाहिलेलीच नाही ती पाहिलेलीच नाही. शेवटी हनुमंत विचार केला, बघूया म्हणून अंगुष्ठ रूप पहिलं धारण केलं हनुमंतांनी. 2 सुपाऱ्या एकावर एक ठेवल्या, तर जेवढं जेवढं रूप होईल तेवढं साधारण एवढं रूप हनुमंतांनी घेतलं. आणि सगळीकडे दुडू 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 सगळ्या असणाऱ्या लंकेमध्ये हनुमंत धावत आहे, कुठेच सीता मातोश्री, कुठेच सीता मातोश्री. आणि मनात एक कल्पना आली, विचार आला, ज्या अर्थी रावणाने या सीतेला, आमच्या सीता मातोश्रींना पळवून दिलंय, त्या अर्थी, ज्या अर्थी रावणाला ती आवडली म्हणून पळवून दिले, त्या अर्थी चांगल्या महालात तिची व्यवस्था केलेली असणार. त्यामुळे आपण त्याच्या शयन कक्षात जाऊया, त्याच्या महालात जाऊया, आणि सीता मातोश्री भेटतात का, सापडतात का, आपल्याला दिसतात का बघूया. रावणाच्या महालात आले, शयन कक्षात आले रावणाच्या. किती शयन कक्ष मोठा होता वर्णन आहे. बघितलं हो, तिथे हनुमंत उभे राहिले आणि एकदम गडबडले, आश्चर्यचकित झाले. का? नको ती दिसलं. नको ती दिसलं म्हणजे काय? मर्यादेनं बोलतो, ह्या व्यासपीठाचा आदर घेऊन. रावणाच्या 80,000 स्त्रिया, 80,000 बायका कामानं मोहित झालेल्या, बरं का, नको त्या अवस्थेत असलेल्या त्या शयनकक्षात पडलेल्या होत्या. की रावण येईल आणि आमची इच्छा पूर्ण करेल, अशा अवस्थेत पडलेल्या त्या 80,000 स्त्रिया. रावणाची निंदा काय माहितीये का सगळे संत सत्पुरुष करतात? तो इतका लोभी आहे की 80,000 स्त्रिया असून सुद्धा एक उचलावी सीतेसारखी, असं ज्याच्या मनात येतं त्याचा लोभ किती असेल मला सांगा. त्यामुळे लगेच त्या 80,000 स्त्रिया बघितल्यावरती डोळे मिटले हनुमंतांनी, आणि हनुमंत विचार करतात
नाही, आमच्या सीता मातोश्री इथे असणं शक्य नाही, त्यांची असणारी जागा दुसरीकडे असणार. त्यामुळे मग सीतेचा शोध लागला, सगळ्या खुणा पटल्या, आनंद झाला हनुमंतांना. वा, राम प्रभू मला आता शबासकी देतील, काही ना काहीतरी मला प्रसाद देतील, का चांगलं काम केलं हनुमंत तू, म्हणून ते आनंदित झाले. हनुमंत परत यायला निघाले ही वार्ता घेऊन की सीतेचा शोध लागला. आता वाटेत येत असताना, वाटेतून येत असताना हनुमंतांच्या मनात विचार आला. सारखे हनुमंत विचार करतात बरं का, सारखे विचार. काय विचार आला मनात? विचारतील मला सुग्रीव, आणि आमचे ते लष्कर प्रमुख आहेत सुग्रीव, विचारणार मला. राम विचारणार, गेला होतात काय झालं, आपण सगळं सांगणार. पण सगळं सांगणार म्हणजे सगळं सांगणार हो, फक्त सीता मिळाली सापडली असं नाही सांगणार, सगळं सांगणार. मग सगळं सांगताना मी सारखं बोलणार काय त्या रामांशी? मी लंकेत गेलो, मी रावणाची लंका पाहिली, मी रावणाच्या शयनकक्षात गेलो, मी रावणाच्या 80,000 स्त्रिया पाहिल्या, मी सीतेचा शोध घेतला. मी बोलताना सारखं काय? मी 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 बकरी कशी म्या म्या करते तशी सारखं बोलताना मी 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 हे येणार. पण रामाच्या समोर मी मी किती, उपाध्या किती. त्यामुळे काय करूया, ब्रह्मदेवाकडे जाऊया. ब्रह्मदेवाकडे कशाला? इंद्रजिताने ब्रह्मास्त्र सोडलं होतं त्या हनुमंतांवरती, मारुतीवरती, आणि ते ब्रह्मास्त्र सोडल्यावरती हनुमंतांनी थेट ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. ते ब्रह्मास्त्र आपल्या जवळ येत आहे हे समजलं हनुमंतांना, आणि हनुमंतांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना तिथूनच केली. ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेवाने वरदान या इंद्रजिताला दिलंय, ब्रह्मास्त्र दिलंय. ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, ब्रह्मदेवा आता मी तुझं अस्त्र आहे म्हणून बद्ध होतोय, ह्याच्यात बद्ध होतोय, पण मला जेव्हा गरज लागेल तेव्हा तू माझी मदत करायची, हनुमंतांनी सांगितलं. आणि म्हणून ब्रह्मास्त्रात बद्ध झालेले हनुमंत ब्रह्मदेवाकडे आले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा तुझी मला गरज आहे. ब्रह्मदेवा, कशाची गरज आहे? असं असं काम, अशी अशी सेवा मला सुग्रीवांनी आणि रामाने सांगितली, सीतेचा शोध घेतलेला आहे, तुला तर माहितीच आहे सगळं, सर्वज्ञ परमात्मा आहेस तू, विश्व निर्माता तू आहेस, पण मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही एक पत्र लिहा. का? नाहीतर मला रामांच्या समोर जाऊन सारखं मी 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 करावं लागेल. मी सांगतो ते पत्रात तुम्ही लिहिलं तुमच्या पद्धतीने, की ते पत्र रामाला दिलं की मला माझ्या तोंडून एकही शब्द बोलण्याची आवश्यकता नाही. त्याप्रमाणे पत्र लिहिलं ब्रह्मदेवांनी, आणि ते पत्र घेऊन हनुमंत आले. सुग्रीवानी पत्राचं वाचन केलं रामांच्या समोर, आणि रामाना जो अत्यंत आनंद झाला. वा हनुमंता, सीतेचा माझ्या पत्नीचा शोध लावलास रे, कोणाला जे जमणार नाही ते तू केलंस. गाढ लिंगन दिलं हनुमंता. सगळेजण निघून गेले, आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले. हनुमंतही आपल्या कामाला निघून जाणार इतक्यात रामाने थांबवले. मारुते जरा थांब, एक काम आहे. का काही चूक झाली आहे का कामात, काही राहिलंय का? कारण तुम्ही सगळ्यांसमोर मला सांगणार नाही, एकांतात सांगाल. काही चूक झाली आहे का? नाही म्हणे, चूक नाही, एक शंका आली मला मनात हे पत्र वाचल्यावर. एक शंका आली माझ्या मनात हे सुग्रीवानी पत्र वाचल्यावर. ब्रह्मदेवानी लिहिलंय तुम्ही सांगितल्याप्रमाणे, मला काय शंका आली? काही चुकलं का देवा? नाही चुकलं नाही. काय शंका? ते पत्रात लिहिलंय ब्रह्मदेवानी की तू लंकेत गेलास. हो गेलो. लंकेत गेल्यावरती रावणाच्या शयनकक्षात गेलास. हो गेलो. रावणाच्या शयनकक्षात त्या महालात 80,000 स्त्रिया पाहिल्यास, तुझ्या उघड्या दोन्ही डोळ्यांनी पाहिल्या. मग मला अशी शंका आहे, रावणाच्या 80,000 स्त्रिया पाहिल्यावरती तुझं ब्रह्मचर्य राहिलं की गेलं? काय प्रश्न आहे? तुझं ब्रह्मचर्य राहिलं की गेलं? आणि हनुमंतानी जे उत्तर दिलं त्याला म्हणायचं पूर्ण वैराग्य, म्हणजेच विवेक वैराग्य. हनुमंत काय म्हणाले? बरोबर आहे रामा, तुमचा प्रश्न योग्य आहे. 80,000 स्त्रिया पाहिल्यावरती माझं ब्रह्मचर्य, नुसतं बघितल्यावरती बरं का, आपल्याकडे ब्रह्मचार्य ह्या विषयाचं चुकीचं गैरसमज आणि अर्थ पसरवला जातो की ज्याने लग्न केलं नाही तो ब्रह्मचारी. तो ब्रह्मचारी माणूस आहे, लग्न केलं नाही. अहो पण त्यांनी किती विषय उपभोगले ते बघा ना, डोळ्यांनी, मनाने. लक्षात घ्या. त्यामुळे चुकीचे अर्थ, चुकीची समजुती आपल्याकडे आपल्या समाजात केलेली आहे. त्याला ब्रह्मचारी म्हणत नाही. ब्रह्मचारी कशाला म्हणतात ते हनुमंतांच्या ह्या वाक्यावरून आपल्या लक्षात येईल. हनुमंत म्हणतात, तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, 80,000 स्त्रिया मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या. पण काय श्लोक आहे बघा, हनुमंत काय म्हणाले? कामं दृष्ट्वा मया सर्वा विश्वस्ता रावण स्त्रियः. कामं दृष्ट्वा मया सर्वा विश्वस्ता रावण स्त्रिया म्हणजे काय?
कामाने मोहित झालेल्या विश्वस्ता रावण स्त्रिया, रावणाच्या 80,000 स्त्रिया दृष्टवा मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या, पण नतुमे मनसा किंचित, माझ्या मनात नतुमे मनसा किंचित वैकृत्यम उपपद्यते, म्हणे 80,000 स्त्रिया बघून सुद्धा माझ्या मनात किंचित सुद्धा विकार आलेला नाही. आता रामा तू सर्वज्ञेस तू ओळख, ब्रह्मचार्य राहिलं की गेलं, हे जे हनुमंतांचं उत्तर आहे त्याच्यावरून लक्षात येतं की हनुमंतांमध्ये वैराग्य कसं नांदतंय. आणि असं जे वैराग्य आहे श्रोते हो, ते कोणाचं आहे? सगळ्या संत सत्पुरुषांचं आहे. आणि जोपर्यंत हे वैराग्य प्राप्त होत नाही, म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंगच आहे, त्याच्यातलं एक वचन मी तुम्हाला सांगतो. या संत सत्पुरुषांना विषय त्रास का देत नाहीत माहिती आहे? आपल्याला ही सगळी मोहमाया विषय त्रास देतात. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर माया आपल्याला खेळवते आणि देव संत सत्पुरुष मायेला खेळवतात. आपल्याला माया खेळवते. कसं काय? तुकाराम महाराजांचं वचन आहे, वासनेचा कंद उपडिले मूळ, दुरिते सकळ निवारी. दुरिते सकळ निवारिली म्हणजे की कुठलीही दुरित विघ्न माझ्याजवळ प्रलोभन येत का नाहीत? वासनेचा कंद, वासनेचं मूळच मी उपटून टाकलं. तुकोबा सांगतात, भाग्यवंत आम्ही विष्णुदास जनी, असा गाथेतला अभंग आहे तुकाराम महाराजांचा. वासनेचा कंद, वासनेचं मूळच आम्ही उपटून टाकलं. किती उपटून टाकलं? आता तुकाराम महाराजांचं वचन सांगितलं त्यामुळे तुकाराम महाराजांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. काय घरची त्यांची परिस्थिती होती. 8-8 दिवस मुलं उपाशी राहायची, इंद्रायणीचं पाणी पिऊन राहायची मुलं त्यांची दोन्ही, भागाबाई आणि महादेव. महाराज घरी नसताना शिवाजी महाराजांनी नजराणे पाठवले. लक्षात घ्या, ताटोच्या ताट चांदीची, त्याच्यावरून छान रत्न मखमलीचं असं छान वस्त्र, त्याच्या आत सुवर्णाचे दागिने, बरं का, चांदीचे दागिने, साड्या, पैठण्या, सगळं तुकाराम महाराजांच्या घरी पाठवलं. महाराज घरी नव्हते. आणि शिवाजी महाराजांचे सगळे सेवक आणतायत म्हटल्यावरती, ताटोच्या ताट येत आहेत म्हटल्यावरती आवलीबाईंना आनंद झाला. का होणार नाही हो? आवलीबाईंना आनंद झाला. आवलीबाईंची इंगल केली जाते. काय बोलायच्या, काय शिव्या द्यायच्या. अहो, आपली सगळ्यांची परिस्थिती चांगली तरी सुद्धा माणसं काही वेळा राग आला तर काय काय नको ते बोलतात. मला सांगा, अशी ज्यांच्या घरी परिस्थिती, ती बाई अशी होणार नाही? मला सांगा, साधं साधं गणित आहे. अशी बाई, बरं का, त्या बाईच्या मुखात अशा काही गोष्टी येणार नाहीत, बरं का. सगळ्यांची चांगली परिस्थिती असली तरी सुद्धा काही वेळेला माणूस बिघडतो. तर असं असणार. असो तर अशा आवलीबाई, आनंद झाला. दागिने अंगावर घालून बघायला लागल्या कसे दिसतायत. पैठणीचा पदर, साड्यांचा पदर आपल्या डोक्यावरून घेऊन बघायला लागल्या कसे दिसतायत. मुलांना आनंद झाला. आपल्या घरी सोनं आलं, नाणं, त्यांना त्यातलं काही कळत नव्हतं, पण काहीतरी वेगळं आलंय, आपल्या जे घरात नाही ते आलंय एवढं कळायला लागलं. आणि हा सगळा आनंद प्रसंग आणि राहून राहून विचारतायत त्या आलेल्या सगळ्या सेवकांना आवलीबाई, काय की हे सगळं आमचंच का? हे सगळं आमचंच का? ते सेवक हसून सांगतायत, हो हे सगळं तुमचंच. वा 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 वा, राजा किती मनाचा उदार आहे, किती चांगला आहे, आम्हाला हे सगळं दिलं. असा सगळा प्रसंग घरात चालू आहे. आणि एवढ्यात तुकाराम महाराज आले. पुढचं काय झालं आपल्याला माहिती असेल. तुकाराम महाराज आले. अर्थात तुकाराम महाराजांनी आल्यावरती लगेच काही ही सगळी ताटं खाली करा, घेऊन जा, असं धुडकावून नाही दिलं. पण ते सुवर्ण आहे, सोनं आहे, त्यामुळे लक्ष्मी आहे. लक्ष्मीचा वास कुठे आहे? सुवर्णात आहे. अनेक ठिकाणी, पण मुख्य सोन्यामध्ये लक्ष्मी राहते. त्यामुळे लक्ष्मीचा अपमान करायचा नाही, हे संतांना माहिती आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांनी काय केलं, तो सुवर्णाचा दागिना जो आहे तो हातात घेतला, धुडकावून नाही घेत टाकला, हातात घेतला. तो अगदी ताट्यातून उचलला आणि तो दागिना हातात घेतला आणि त्या दागिन्याकडे बघत त्यात असणाऱ्या, स्थित असणाऱ्या लक्ष्मी मातेला काय म्हणाले तुकाराम महाराज, लक्ष्मी माते, जेव्हा मला माझ्या कुटुंबाला, माझ्या घराला जेव्हा खरी तुझी आवश्यकता होती, म्हणजे जेव्हा तू मला प्राप्त व्हावीस ह्याकरता मी काय काय नाही केलं. लक्ष्मी माते, तू मला प्राप्त व्हावीस याकरता मी काय काय नाही केलं. लोकांची शेतं राखली, लोकांच्या शेताला पाणी लावलं, तेव्हा कुठे 8-8 दिवसांनी आमच्या घरात चूल पेटायची. तू मला प्राप्त व्हावीस याकरता मी भरपूर केलं. पण जेव्हा मला गरज होती, माझ्या कुटुंबाला गरज होती, तेव्हा मात्र तू पाठ फिरवलीस, आली नाहीस माझ्याकडे. पण आता तुझ्याही शिवाय मी जगू शकतो हे जेव्हा माते तुझ्या लक्षात आलं, तेव्हा मात्र तू आलीस. आता अशा गोष्टीचा तुझा मला काय उपयोग माझ्या जीवनाला. त्यामुळे ज्या घरातून तू आली आहेस त्या घरात तू पुन्हा जा.
सगळ्यांना काढायला लावले ते दागिने, आपल्या पत्नीला, मुला बाळांना सगळी ताटाच्या ताट पुन्हा शिवाजी महाराजांकडे पाठवली. याला काय म्हणतात? वासनेचा कंद उपडिले मूळ दुरिते सकळ निवारली. बरं का, याला म्हणतात पूर्ण वैराग्य, विवेक वैराग्य याला म्हणतात. आणि हे वैराग्य कोणाच्या संगतीत केलं? की ज्या संगतीनेच विराग झाला. बरं का, पुढच्या ओळीकडे जाऊया. कारण मी कालच म्हटलं, मला सुमनताई इनामदारांनी 10 श्लोकांचे अर्थ सांगण्याकरता 3 दिवस प्रवचन नाही दिले. 10 श्लोकांचे अर्थ असे नुसते अर्थ सांगेन, मला निरूपण करायला सांगितलं. लक्षात घ्या. त्यामुळे ज्या पद्धतीने जेवढी बुद्धी आहे, बरं का, जिथे बुद्धी संपेल तिथे थांबायचं. लक्षात घ्या. त्यामुळे ज्या संगतीनेच विराग झाला. पुढची ओळ आहे, मनोदरीचा जडभास गेला. जो भ्रम असतो, वैराग्य प्राप्त झालं की काय मिळतं? जो भ्रम आहे झालेला आपला सगळ्यांचा, तो दूर होतो. जडभास गेला म्हणजे भ्रम दूर होतो. आपल्या सगळ्यांचा भ्रम काय झालाय? मी देह आहे, हा भ्रम आहे प्रत्येकाचा. प्रत्येकाला, इथं बसलेल्याला प्रत्येकाला वाटते की नाही मी देह आहे? प्रत्येकाला वाटते मी देह आहे. आणि मी देह आहे अशाच पद्धतीनं त्याचं बोलणं असतं, चालणं असतं, कृती असते. आणि मी जसं मला देह आहे समजतोय, तसं मी तुम्हाला सुद्धा देह आहे असंच समजतोय. हा समोर बसलेले देहच आहे, हे ब्रह्म नाहीये, अशीच माझी समजूत आहे. आता मला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, आपण सगळे ब्रह्मरूप आहोत, पण अनुभव कोणालाही नाही. पण प्रत्येकाला एक माहिती आहे की आपण सगळे देह. बघा, बोलणं चालणं सगळं देहाच्या बाबतीतच होतं. कसं? विचारलं, काय हो, किती वय तुमचं? आजी किंवा आजोबा, तुमचं वय किती? म्हणजे 75 ओलांडली. कोणाची ओलांडली 75? देहाची, जीवाची नाही. 75 ओलांडली कोणाची? देहाची ओलांडली, जीवाची नाही. तो माणूस चांगला आहे हो, पण जरा काळा आहे. कोण काळा आहे? देह काळा आहे, माणूस काळा नाही. हा, आता तो असला बाहेरून आतून जरी तो आपल्याला माहिती नाही. जय जय जरा विनोद. बरं, तर काय खातो पितो? देह. अहो, जरा आलात तर काही जेवायला कुठे आपण गेलो की जरा काही गोड असतं, श्रीखंड असतो, गुलाबजाम असतो. डॉक्टरनी श्रीखंड खायला नाही सांगितलं. कोणाला सांगितलं नाही खायला? देहाला. इथून तिथून सगळ्या ज्या गोष्टी येतात ना, त्या देह इथपर्यंतच येतात. बघा, उपाध्या सुद्धा मगाची मी मागितलं, वैराग्य मिळणे योग्य परमार्थ नाही. त्या द्रौपदीची जशी उपाधी, तशा आपण किती उपाध्या मिरवतो. तर बघा, कोणी ना कोणीतरी काहीतरी उपाधी मिरवतो. आता मी कीर्तनकार, मी प्रवचनकार, मी भागवतकार, मी पंडित, मी गायक, मी नृत्य, बरं का, मी ॲडव्होकेट, मी डॉक्टर, मी शिक्षक, अजून बरेच जेवढ्या उपाध्या, या उपाध्या आहेत सगळ्या. गंमत अशी आहे, आचार्यांनी सांगितली आहे की जे पुढची जी उपाधी आहे ना, म्हणजे जे पुढचं विशेषण आहे, क्षमा करा, उपाधी नाही, जे पुढचं विशेषण आहे म्हणजे कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, गायक, नर्तक, शिक्षक, ॲडव्होकेट, डॉक्टर, इंजिनियर, CA, हे जे सगळं आहे ना, हा विषय आपल्या आनंदाचा नाहीये. त्याच्या पाठी जो मी आहे ना, तो आनंदात. नीट बघा, डॉक्टर मी आहे, तो नाही, मी आहे. हा, ह्यामधला, ह्या वाक्यामधला आनंद डॉक्टरचा नाहीये. हा डॉक्टर मी आहे, हा कीर्तनकार जो आहे तो मी आहे. त्यातला आनंद कुठला आहे? मी, हा आनंद. त्याला उपाधी म्हणतात. कायम मी आणि माझं असंच त्याला सारखं वाटतं, बरं का. म्हणून मी देह आहे अशी प्रत्येकाची समजूत आहे. म्हणून मी देह आहे ही समजूत बाजूला होते. लक्षात घ्या. कशी होते? वैराग्याची प्राप्ती झाली की होते. म्हणून पुढची ओळ आहे, मनोदरीचा जडभास गेला. आणि तो भ्रम दूर झाला की पुढे सांगितलंय, साक्षात परात्मा मज भेटविला. याचा अर्थ काय? याचे अर्थ या वाक्याच्या छटा वेगवेगळ्या होते. परमात्म्याची कृपा होणं, सगुण रूपाने दर्शन प्राप्त होणं हा एक अर्थ आहे. मोक्ष मिळणं हा दुसरा एक अर्थ आहे. आणि तिसरा ब्रह्मज्ञान प्राप्त होणं. लक्षात घ्या, ब्रह्मज्ञान प्राप्त होणं. शंकराचार्यांनी ब्रह्मप्रातस्मरणाचे श्लोक लिहिलेले. एकदा मी देह आहे हे निघून गेलं, हा मी देह आहे ही समजूत एकदा आपली निघून गेली, वैराग्याची प्राप्ती झालेली आहे आपल्या लक्षात घ्या. आणि वैराग्याची प्राप्ती झाल्यावरती सद्गुरू आपल्याला कशाचा उपदेश करतात? ब्रह्मप्रातस्मरणाचे श्लोक आहेत. काही जण अनेक म्हणतात, बरं का, हा कुठल्यावरती बरोबर अंतरुणात बसूनच म्हणायचा श्लोक आहे. कराग्रे वसते लक्ष्मीच्याच अगदी अगोदर, बरं का. प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वं सच्चित् सुखम परमहंस गतिं तुरीयं यत् स्वप्न जागर सुषुप्तिम अवैति नित्यं तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संगः. बरं का, इथं वर्णन आहे केलेलं की त्या
आपल्याला चालवणाऱ्या चैतन्याचं स्मरण हे कधी करायचं? तर सकाळी उठल्याबरोबर करायचं. प्रातस्मरामि हृदि संस्फुरत आत्मतत्वम. आपल्याला आत असणारं आत्मतत्व जे आहे बरं का, जे आत्माराम जो आहे, समर्थांनी जो शब्द प्रयोग केलाय, आत्माराम जो आहे तो जो आत्माराम आहे म्हणजे ते जे चैतन्य आहे, त्या चैतन्याचं स्मरण कधी करायचं? प्रातस्मरामि. बरं का, म्हणून इथे म्हटलंय रामाचं, म्हणून समर्थांचे मनाचे श्लोक आहेत की नाही, प्रभाते मनी राम चिंतित. जपावा नाही सांगितलं, चिंतित जावा सांगितलं. जप कधी केलेला चालतो? कधी आईचं बैसोनी करा, कधी कुठेही जा. आणि जप करण्याकरता कुठे जाण्याची आवश्यकता नाही. न गंगा, सुभाषित आहे, न गंगा न गया न काशी न वेणी न च पुष्करम जिव्हाग्रे वर्तते यस्य हरी नित्यक्षरद्वयम. जिभेवरती ज्याच्या तो हरिनामाची अक्षरं कोरलेली आहे बरं का, त्याला जाण्याची कुठेही आवश्यकता नाही. कुठेही नाम घेतलेलं चालतं. पण चिंतन करण्याचं असणारी जी वेळ आहे ती कधी सांगितली आहे? तर प्रातस्मरामि. रामाच्या अनेक नावापैकी एक नाव आहे चाप पाणी. चाप म्हणजे धनुष्य, पाणी म्हणजे हा. अशा चाप पाण्याचं स्मरण आणि आपण कशाचं करतो? चहा पाण्याचं. झाला का चहा, झाला का नाश्ता, हे स्मरण प्रत्येकाच्या घरी असतं, अगदी प्रत्येकाच्या. हे मी सुद्धा जे बोलतोय ते चहा पिऊनच बोलतोय. जय जय असं गमतीचा भाग सोडून द्या. म्हणून सकाळी स्मरण कशाचं? प्रातस्मरामि हृदि संस्फुरत आत्मतत्वम सच्चित सुखम. ते तत्व कसं आहे? साक्षात परात्मा, त्या परमात्म्याचं असणारं स्वरूप कसं आहे? सच्चित सुखम, सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी येतं. असं ते रूप आहे सच्चित सुखम. परमहंस गतिम तुरीयम. परमहंस गतिम तुरीयम म्हणजे परमहंस गतीला पोचलेले जे आहेत ते आहेत संत. आतमध्ये जे बसलेत गोंदवलेकर महाराज समर्थ, अक्कलकोट स्वामी समर्थ, गजानन महाराज, टेंबे स्वामी महाराज, सिंधर स्वामी महाराज, यांना शब्द प्रयोग केलाय शंकराचार्यांनी. काय? हृदि संस्फुरत आत्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम. बरं का, परमहंस गतीला पोचलेले हे सगळे तत्ववेत्ते आहेत. बरं का, आणि ह्या आत्मतत्वाचा आपण अनुभव घेतो. बरं का, कधी घेतो? यत् स्वप्न जागर सुषुप्तिम अवैति नित्यम. तीन अवस्था आहेत: जागृती, स्वप्न, बरं का, सुषुप्ती. बरं का, झोप. तीनही वेळेला घेतो. बघा, झोपून उठलं की एखादा जण झोप झाली का पूर्ण? आपण म्हणतो झाली. कुणी जाणलं? झोप पूर्ण झाली माझी हे कुणी जाणलं? ते लहान मुलाला झोपवतात ते विचारतात ना, झोपलास का रे बाळा? तो म्हणतो हो झोपलो. झोपलाय तो हो कसा म्हणतो? म्हणजे हा झोपलेला नाही. लक्षात घ्या. सुषुप्तिम अवैति नित्यम. जागृती. तुम्ही माझ्याकडे बघताय, मी तुमच्याकडे बघतोय, हे जाणतंय कोण? बरं का. आणि पुढचा विषय स्वप्न. एखादं स्वप्न पडतं, आपण उठल्यावर सांगतो हे असं असं स्वप्नात माझ्या महाराज आले होते किंवा अजून कोणी आलं होतं. आज जे काही आहे ते स्वप्न जाणलं कुणी, अनुभवलं कुणी? तर पुढे लिहिलंय तत् ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संगः. ते ब्रह्मतत्व ह्या सगळ्या गोष्टीला अनुभवतं. आणि हे ब्रह्मतत्व म्हणजे कोण? मी आहे. बरं का, मी देह नसून मी ब्रह्म आहे. बरं का, म्हणून साक्षात परात्मा मज भेटविला. कोण भेटवतं? ज्याच्या संगतीत गेलेलो आहे. ती संतांची संगती आपल्याला अनुभव हा प्राप्त करून देते की साक्षात परात्मा मज भेटविला. अशा श्री चरणांना कसं विसरून चालेल? विसरू कसा मी गुरुपादुकाला. कालच्या आणि आजच्या प्रवचनामध्ये आपण एक श्लोक पूर्ण केलेला आहे. उद्याचं असणारं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं असणारं तिसरं प्रवचन आहे माधव आश्रम हॉलमध्ये सकाळी 9:30 वाजता. तर त्या प्रवचनात आपण दुसरा श्लोक बरं का चिंतन करण्याकरता घेऊया. बरं का, झालेली असणारी प्रवचन सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करतो. मला सांगितल्याप्रमाणे 15 मिनिटं जास्त दिलं तरी चालेल. सांगितलं होतं म्हणजे 7:15 वाजलेले आहेत. बरं का, त्या पद्धतीने आपण 2 मिनिटं गजर करूया आणि थांबूया. रघुपती राघव राजा राम सीत पावन सीताराम. बोला रघुपती राघव राजा राम सीत पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजा
पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम। जय जय रघुवीर समर्थ। सगळ्यांनी हात जोडून प्रार्थना करायची, सुखी सगळ्यांना देवदेवराया, मागणे हे आमचे तुझ्या पाया। देव शेतकरी सदा हा कुशाल, तरी मागू ते आम्हाला मिळेल। नसो आमचा सोबती कुणी उपाशी, नसो आमचा सोबती कुणी राशी। नसो कपड्यांची कुणाला हिवाण, मिळो सर्वांना पुरेसे मकान। दिवा बत्तीला कधी न पडो खंड, आईला भोग रत्नाला दंड। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। तुझे शुभो पूर्णवंता अनंता, प्रभू नायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय। जानकी जीवन स्मरण